नमस्कार, माझं नाव डॉक्टर पुरू धवन आहे आणि आज या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की तुम्ही एक किडनी असतानाही कशी चांगली आणि आरोग्यदायी जीवन जगू शकता. अनेक वेळा पेशंट येतात आणि विचारतात, डॉक्टर साहब, माझी एक किडनी जन्मजात आहे, त्यामुळे माझी किडनी खराब होणार नाही ना, मला डायलिसिस करावं लागणार नाही ना, किंवा मला ट्रान्सप्लांट करावं लागणार नाही ना. किंवा काही पेशंट येतात जिथे किडनी काढावी लागते. एक किडनी असलेल्या पेशंटला भीती वाटते की किडनी खराब होईल. लक्षपूर्वक ऐका, जर एक किडनी नसली, एक किडनी असलेल्यांनी लक्ष द्यावे. जर एक किडनी नसली तर दुसऱ्या किडनीचा आकार तपासा, सामान्यतः 10. जर तुमची किडनी कोणत्याही कारणाने नसली, म्हणजे ती तयार झाली नाही किंवा तुम्हाला ती काढावी लागली, तर तुम्ही तुमच्या दुसऱ्या किडनीचा आकार पहा. अल्ट्रा करून त्याचा आकार बघा. सामान्य किडनी 10 सेंटीमीटरची असते, म्हणजे 100 मिलीमीटर. ठीक आहे. जर तुमची किडनी आकाराने वाढत असेल, 11 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर, तर हे खूप चांगलं आहे. याला म्हणतात कंपेन्सेटरी हायपरट्रॉफी. म्हणजे जर माझी एक किडनी नसली, तर माझ्या दुसऱ्या किडनीने काम करण्यासाठी, क्षमता वाढवण्यासाठी तिचा आकार वाढवला. त्याने हायपरट्रॉफीच्या मदतीने आपल्या आकाराला वाढवले. हे खूप चांगलं आहे. जर तुमची किडनी लहान होत असेल, तर ती समस्या आहे. कारण तुमच्याकडे एकच किडनी आहे आणि तीही लहान झाली तर समस्या वाढते. तुम्ही लक्षात ठेवायला हवं की तिचा आकार 10 सेंटीमीटरपेक्षा मोठा असावा, लहान नाही. जर तुमची किडनी जन्मजात नसली किंवा कोणत्याही कारणाने 5 वर्षांपूर्वी किंवा 10 वर्षांपूर्वी तुमची किडनी काढून टाकली गेली असेल, कारण आकार वाढवायला 5 वर्षे लागतात. या गोष्टी तुम्ही लक्षात. दुसरी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे की तुमच्या शरीरात फक्त एक किडनी आहे. या किडनीची काळजी घेणं तुमचं परमधर्म बनलं आहे. आता किडनीला कोणत्या गोष्टी नुकसान पोचवू शकतात हे विचार करण्याचा प्रयत्न करा. 80% पेशंटमध्ये किडनी खराब होण्याचं कारण काय आहे? बीपी आणि शुगर म्हणजेच उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे एक किडनी असलेल्या पेशंटच्या शरीरात अजिबात येऊ नये. आता बीपी आणि शुगर तुमच्या शरीरात येऊ नये, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते लक्षपूर्वक ऐका. बीपी आणि शुगर आपल्याला भगवान देत नाही, आपलं खानपान आणि राहणं देतं. त्यामुळे तुम्हाला सर्वात आधी तुमच्या खाण्यापिण्यात बदल करायला हवं. जेव्हा तुम्ही काही खाण्यासाठी उचलता, तेव्हा त्याकडे लक्ष द्या. मग स्वतःला विचारा, हे माझ्या किडनीसाठी चांगलं आहे का? यामध्ये मीठ जास्त आहे का? यामध्ये साखर जास्त नाही. हे खाल्ल्यानंतर माझे बीपी वाढेल का? माझ्या खाण्यानंतर मला डायबिटीज होण्याचा धोका आहे का? जर तुमचे सर्व उत्तर 9 मध्ये असतील तर खा, पण जर तुम्हाला 1% सुद्धा वाटत असेल की यामध्ये मीठ जास्त आहे, यामध्ये साखर जास्त आहे, यामुळे मला डायबिटीज होऊ शकतो, यामुळे माझा बीपी वाढू शकतो, तर तुम्ही ते खाऊ नका. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुमची किडनी एकच आहे, त्यामुळे तिची काळजी घेणं आवश्यक आहे. काही गोष्टी आहेत ज्या विशेष लक्षात ठेवायला हव्यात, जसे औषधं आणि रासायनिक पदार्थ. जितकेही पेन किलर्स आहेत, ते तुमच्या मर्जीने खाऊ नका. माझ्या गुडघ्यात दुखत आहे, माझ्या डोक्यात दुखत आहे असं म्हणणं ठीक नाही. त्याचप्रमाणे जितकेही अँटिबायोटिक्स आहेत, ज्यांचं नाव मायसिन ने सुरू होतं, जसे की रिथ्रोमायसिन, जेंटामायसिन, मायसिन, हे अँटिबायोटिक्स तुम्ही चुकूनही डॉक्टरांच्या सांगण्यावरूनही खाऊ नका. मी पुन्हा सांगतो, डॉक्टरांच्या सांगण्यावरूनही खाऊ नका. डॉक्टरांकडून चूक होऊ शकते, पण तुमच्याकडून चूक होऊ नये. तुम्ही डॉक्टरांना सांगितलं पाहिजे की तुमची एकच किडनी आहे, त्यामुळे ते तुमच्यासाठी काही वेगळी औषधं देतील. कदाचित ती हलकी असू शकते, पण तुम्हाला स्ट्रॉंग औषधं देऊ शकत नाहीत, कारण तुमची किडनी एकच आहे. तुम्हाला तिची काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे चुकूनही तुम्ही हे करू नका. याशिवाय तुम्ही बाहेरचं खाणं अजिबात खाऊ नका. अनेक लोक म्हणतात की आम्ही बाहेरच खाल्लं, स्वच्छ जागेत खाल्लं, चांगल्या रेस्टॉरंटमध्ये खाल्लं, आम्ही गंध खाल्लं नाही. पण तुम्हाला माहीत नाही की त्या खाण्यात चवदार बनवण्यासाठी किती रासायनिक पदार्थ, किती फ्लेवरिंग एजंट्स घातले जातात. त्यामुळे तुम्हाला माहीत नाही की त्यात काय काय आहे. त्यामुळे तुम्ही त्याचं सेवन करू नका. तुम्ही जे काही खाणार आहात, ते तुम्ही स्वतः बनवा.
तुम्हाला मोमोज खायचे असतील तर मोमोज खा. खाण्यापिण्यात काहीही अडचण नाही. तुम्हाला फक्त तुमच्या खाण्यापिण्याबद्दल लक्ष ठेवायला हवं की तुम्ही तुमच्या शरीरात काय घालता. कारण तुम्ही जे काही खाणार आहात ते तुमच्या यकृताने ब्रेकडाऊन करायचं आहे. आणि यकृताने जो गंदगी तयार करायची आहे ती किडनीने बाहेर काढायची आहे. त्यामुळे आम्हाला हे नको आहे की तुमच्या यकृताला जास्त काम करावं लागेल. आम्हाला हे नको आहे की यकृत जास्त गंदगी तयार करेल. आम्हाला हे नको आहे की गंदगी किडनीने बाहेर काढण्यासाठी किडनीला जास्त काम करावं लागेल. त्यामुळे तुमचं खाणपिण खूप स्वच्छ आणि चांगलं असेल, तर तुमची किडनी तुमच्यासोबत संपूर्ण आयुष्यभर राहील. आणि मला आशा आहे की या व्हिडिओमुळे तुम्ही खूप काही समजले असाल, नाही का? जे सर्व शंका आहेत, त्या स्पष्ट झाल्या असतील. तरीही तुम्हाला भेटायचं असेल, तर तुम्ही स्वागतार्ह आहात. तुम्ही येऊन भेटू शकता. आणि मी याच्यासोबत तुम्हा सर्वांना पुढे जाण्याची परवानगी मागतो. पुढील व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार.